एका लाडक्या बहिणीने पैसे परत केलेले आहेत, जे पैसे त्या बाईच्या मुलाच्या खात्यावरती डिपॉझिट झालेले आहेत। माझ्या लाडक्या बहिणीला खूप खूप धन्यवाद देतो मी। त्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले। खरं म्हणजे अशा लाडक्या बहिणींना आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार आमचं आलेलं आहे, त्यामुळे त्या लाडक्या बहिणीला देखील धन्यवाद। यामध्ये ऐका विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काम आहे का? लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली, पैसे मिळणार नाहीत, फक्त हे चुनावी जुमला आहे। अरे 5 इन्स्टॉलमेंट दिले, 6वा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला। आता याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी, कोर्टाने त्यांना फटकारलं, बरोबर। आता सुरुवातीपासून विरोध करतायत आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना, या सावत्र आणि दुष्ट भावांना त्यांची जागा दाखवा, आणि त्यांची जागा त्यांना दाखवली। विरोधक चारी मुंड्याचीच झाले आणि आता परत म्हणतात की याची एवढंच मी आपल्याला सांगतो, पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही, बिलकुल राहणार नाही। हा पूर्णपणे त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो। विखे पाटील यांनी लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी याचं लक्ष लागलं होतं। मात्र भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मार्च नंतर मिळणार असल्याचं वक्तव्य केलंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर वाढीव हप्ता मिळेल असं विखे पाटलांनी स्पष्ट केलंय। लाडक्या बहिणींना आता मार्च नंतर 2100 रुपये मिळणार आहेत। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आता लाभार्थी महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळेल। नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 6वा हप्ता अखेर जमा झाले आहेत, परंतु या योजनेचे 2100 रुपये कधीपासून खात्यात जमा होतील अजूनही हा प्रश्न आहे। तर या योजनेतील पात्र महिलांना हा प्रश्न पडला आहे। लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये तर जमा केले आहेत, पण लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचा हप्ता 2,34,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केला आहे। आता नवीन म्हणजे आता निकष सुद्धा लागू केले आहेत, म्हणजे ज्या महिला अपात्र आहेत त्यांचे अर्ज आता इथे बाद करण्यात आले आहे। तर आता पुढील प्रश्न आहे की 2100 रुपये कधीपासून खात्यात जमा होणार आहे। तर आत्ताच आपण पाहिलं की महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान वचन दिले होते की जर महायुती पुन्हा सत्तेत आली तर महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2100 रुपये दिले जातील। त्यामुळे महिलांना या रकमेची प्रतीक्षा लागली आहे। सोशल मीडियावर सुद्धा खूप सारे पोस्ट येत आहे की 2100 रुपये कधी मिळणार आहे। तर याचा निर्णय होऊ शकतो तो म्हणजे राज्य सरकारला आर्थिक गणित पाहता तातडीने पैसे वाढविणे कठीण होईल असे बोलले जात आहे। त्यामुळे जानेवारी महिन्यातील पैसे वाढण्याची शक्यता नाही। मार्च महिन्याचा राज्याचा अर्थसंकल्प असेल त्यानंतर या योजनेची रक्कम वाढवण्याबाबत निर्णय होऊ शकतो असे सुद्धा सांगण्यात आले आहे। अर्थसंकल्पात निधीची घोषणा केल्यानंतर लाभार्थी महिलांना 2100 रुपये दिले जाऊ शकतात। अशातच 2100 रुपयांचा हप्ता मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो हे सुद्धा सांगितले आहे। राज्यातील गरीब महिलांचे प्रत्येक महिन्याला आर्थिक सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली होती। राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक गरीब कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात घ्या। लाडकी बहिणींनो, काळजी करू नका, तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि 2100 रुपयांबद्दल सुद्धा इथे निर्णय होऊ शकणार आहात। त्यामुळे मार्च किंवा एप्रिल पासून तुमचे पैसे 2100 रुपये येऊ शकणार आहात। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।